गणेश विसर्जनानंतर दरवर्षी अमृता फडणवीस यांच्या दिव्यास फाउंडेशनच्या वतीने समुद्र किनारे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाते। सकाळी 6:30 वाजता वर्सोवा किनारपट्टी स्वच्छ करण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली। यावेळी अमृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उपस्थित होते। यावेळी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांच्या कामाचं तोंड भरून कौतुक केलंय। मी दिव्यास फाउंडेशनचे सर्व अमृता मॅमना रिक्वेस्ट करतो की तुम्ही हा कचरा, बीचचा कचरा साफ करता, हे अतिशय चांगला काम आहे, पण त्याशिवाय महाराष्ट्राची राजनीतीमध्ये जे घाण आलेली आहे त्याच्यासाठी आपण तुम्ही पुढाकार घ्यावा आणि महाराष्ट्राची राजनीती पण स्वच्छ करावा असा सर्वांच्या विनंतीने आपण विनंती करतो। अमृताताई आता एक माचा रूप घेतलेला आहे, त्यांचे मुळे जे काम होत आहे मुला मुलीसाठी त्यांचे आजपासून त्याने मॅम अमृता नाही, मी त्याने मा अमृता असा संबोधणार आहे। बहुत बहुत धन्यवाद। तर महिला मुख्यमंत्री विषयावर किशोरी पेडणेकर आणि वर्षा गायकवाड यांनी भाष्य केले। रश्मी ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत आहेत याचा अर्थ त्या राजकारणात आहेत असा होत नाही। राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्यात असता कामा नये अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकरांनी दिली। तर महिला मुख्यमंत्री झाली तर आनंदच होईल, आमच्या पक्षातही 4-5 महिला आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। बिलकुल आनंद आहे की कोणी महिला झाली तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंद होण्याचंच काम आहे। बघा, महिला राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये ज्या कष्ट करून काम करून संघर्षामधून येतात त्याच्याबद्दल मला पूर्णपणे त्यांच्याबद्दल आस्था। मला वाटतं पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये ज्याला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आहे, रमाईचा इतिहास आहे, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आहे। महिला झाली तर त्यामध्ये आनंदाचीच गोष्ट मी भूमिका मांडली त्या ठिकाणी। आणि मी दुसरी भूमिका अशी मांडली की ज्या ज्या पक्षामधल्या महिला नेता आहेत, सक्षम नेत्या आहेत, म्हणजे जसं मी राष्ट्रवादीमध्ये बोलायचं झालं तर सुप्रियाताई आहेत, शिवसेनेमध्ये मी रश्मीताईंचं नाव घेतलं आणि आमच्याकडे आम्ही 4-5 महिला आहेत। आमच्या पक्षामध्ये कसं आहे, त्यावेळेला लोकशाहीची एक प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरनुसार महिला बनतील तिला बनेल। आणि असं आहे की वर्षा गायकवाड जे आहे एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामुळे महिला म्हणून एक भूमिका मांडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।